मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मेहकरमध्ये चोरीच्या घटनेत वाढ। 2,28,732 रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी केला हात साफ। मेहकर शहरामध्ये 8 मेच्या रात्री व 9 मेच्या सकाळी अज्ञात चोरट्यांनी 5 ठिकाणी चोरी करून 2,28,732 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली। मेहकर येथील लक्ष्मीनारायण नगरमधील प्राध्यापक निवृत्ती विठ्ठल कापसे बाहेरगावी गेलेले असताना त्यांच्या घरामधील सोने चांदी व नगदी असा एकूण 90,400 रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली। जीवन कुमार भिकनचंद शर्मा यांच्या घरामधील नगदी व सोने असे एकूण 55,000 रुपयांची चोरी झाली। सुजित हरिनारायण सावजी यांच्या घरी चोरीचा प्रयत्न। महादेव वेटाळमधील गजानन भगवान सुर्वे यांच्या घरी रोख सोने व चांदी अंदाजे मुद्देमाल 69,000 रुपयांची चोरी। गणपती गल्लीमधील सखाराम रामदयाल लाहोटे यांच्या घराजवळील गणपती मंदिरातील मूर्तीचा चांदीचा मुकुट अंदाजे 14,332 रुपयांची चोरी अशी एकूण 2,28,732 रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी हात साफ केला। चोरट्यांनी मेहकर पोलीस प्रशासनाला केले पकडण्याचे आवाहन। याही अगोदर मेहकर शहरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झालेला असताना पोलीस प्रशासनाने उचित कारवाई न केल्याने तसेच संबंधित चोरट्यांना जेरबंद न केल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढल्याचे मेहकर शहरामध्ये व परिसरामध्ये चोरीच्या घटनेत वाढल्याने जनता चोरीच्या घटनेने दहशतीच्या वातावरणात वावरत आहे। तरी पोलीस प्रशासनाने संबंधित अज्ञात चोरट्यांना जेरबंद करून जनतेला भयमुक्त करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक सुनील कडासने व अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी व थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील हे आपल्या तपासाचे चक्र फिरवून आरोपितांना जेरबंद करतात की नाही याकडे मात्र जनतेचे लक्ष लागले आहे। मेहकर येथील चोरीच्या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कड हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी संपादक राकीब बागवान।